तुमच्या हातात काहीच नाही. रंगवणे डॉक्युमेंटेशन तयार करून महत्वाचा विषय आहे. आम्ही करतोय आम्ही जी कागद तयार करतोय त्याच्या विरोधात ही त्याला जड जाणार एवढं सोपं नाही. सतीच्याच विषयाला 3 वर्ष झाली साहेब. सतीचाच विषय त्याला 3 वर्ष झाली. एक काम करा हो साहेब, प्रांत साहेब वगैरे यांच्याबरोबर याची सर्वांची बैठक घ्या. त्याच्या समोर त्यांना सर्वांना विचारू. कारण यांचं आणि परत म्हणणार सरकार अच्छे दिन आएंगे. अरे अच्छे नाही, भीक मागायला लावली साहेब. आता आम्हाला वाकड्यात बोलायला लागतं. तुमच्या नजरेसमोर तुम्ही जी संरक्षण भिंत माझी डीबीजी कॉलेजला, तर ठीक आहे, तू कसा विषय थांबला मला ती काय केली नाही. पण तुमच्या संरक्षण भिंतीवरती डीबीजी कॉलेजवरती आम्ही संरक्षण भिंत बांधतो आणि ती पडते, तिथे एखादा मृत्यू होतो. हे तुम्ही कसं सहन केलं? तो का गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावरती? काय कायदेशीर कारवाई केली तुम्ही? तो विषय कसा दाबला गेला काय करायचं आम्हाला घेणे नाही. पण तुमच्या नजरेसमोर ती वस्तू आहे ना. पण तुमच्या संरक्षण भिंत होती, दुसरी भिंत कशी काय करून सोडू शकतो? काय त्याच्यात तुम्ही खड्डा पडला बरं, खड्डा पडला बरं, जाऊ पैसे कॉन्फ्लिक्ट टाकतात. पाऊस आला की सिमेंट गेलं, परत खड्डा झाला. किती दिवसात पूर्ण करणार? तुमच्या हातात आले ना आता ते बीएनसी वाले काय तुम्हाला देखील लाद असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण करणार आहे पडलेले खड्डे. पावसाचे उल्लेख मिळाले तर आम्ही पावसाचे खड्डे ऐका 2 मिनिटं ऐका. माझं तुम्ही 2 मिनिटं ऐका. चालू करून सांगितलं. माझं 2 मिनिटं ऐका. माझं 2 मिनिटं ऐका. तुम्ही हे कॉन्क्रीटचे रस्ते पावसात केले तेव्हा तुम्हाला लागतो पाणी, असं तुमचं म्हणणं आहे की पाण्याशिवाय ही कामं होत नाहीत. आता एवढा धोधो पाऊस पडतात तर ही तुमचे कॉन्क्रीटचे खड्डे पडले ते तरी बरा. ते काय बरं तुम्ही आज बाजूला काय परिस्थिती आहे, पुढे सतीवर गेला काय परिस्थिती आहे, ते कॉन्क्रीटचे खड्डे बरं ते तरी बरा. ते काय बरं तुम्ही मग कागद देऊन 2 कोटीचा विषय कामगार ना. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर नवीन घ्या ना. नवीन तुम्ही घ्या तर नवीन कॉन्ट्रॅक्टला तुम्ही वर्ष जर लावत असेल तर परत पुढच्या वर्षी परत खड्डे येणार त्याची. 3 वर्ष लागले. हो तर कधी येणार? जबाबदारी कोणाची आहे? म्हणून तर आपण पाठवलं हे. पण ही जबाबदारी कोणाची? हे सगळे लोक तुम्हाला विचारायला आले. जबाबदारी कोणाची? वरच्या ऑफिस म्हणजे कोण? त्यांचं नाव काय? मी तुम्हाला स्पष्ट सांगू, माझ्या आंदोलनाची रूपरेषा तुम्हाला असे असेल. तुम्ही ठेकेदाराला एवढे पैसे दिले, 2 कोटीचा त्याला तुम्ही हे करताय, 2 कोटीचा त्याचा निधी आपला कापताय. मी तुम्हाला सांगू तुमची परिस्थिती नाही आहे. तुम्हाला आम्ही गाडीवाले 1-1 रुपये जमा करून व्यापाऱ्याकडे विका मागून तुम्हाला इथं आम्ही निधी देतो. त्याचे तुम्ही खड्डे भरा. आम्ही काय पर्याय नाही. पैसे नाही, आम्ही भीक मागून तुम्हाला देतो. बस आणि तुम्ही एक बॅनर तयार करतो आणि राष्ट्रीय महामार्गाच्या ह्याच्याने आम्ही भिका मागतो आणि 1-1 रुपये आम्ही काढतो तुम्हाला आणून देतो आणि पैसे भरा. तुमची ऐकतच नाही. आम्ही ठेकेदाराला असं केलंय तसं केलं, या गोष्टी आम्हाला मान्य आहे. पण परिस्थिती बघितल्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती नाही आहे, लोक मेली तरी चालतील असं तुमचं एक प्रामाणिक मत दिसतंय. आणि खड्डे भरा तुमची परिस्थिती नसेल, आम्ही भीक मागून तुम्हाला पैसे आणून देतो. त्याचे तुम्ही खड्डे भरा 100% करतो. बस. आणि नाहीतर मग हे नसेल होत तर मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतो. या सोमवारी मी भीक माग आंदोलन करणार. नाही 8 दिवसात तुम्ही खड्डे भरा दोघांपैकी एक. काय पर्याय तुमच्याकडे सांगा? नाही 8 दिवसात जर खड्डे भरले नाही तर मी भीक मागे आंदोलन करणार, तुम्हाला पैसे आणून देणार आणि तुम्ही त्याचे खड्डे भरा.